नागपुर में आयोजित महालक्ष्मी सारस प्रदर्शनी को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि यह मंच महिला बचत समूहों के लिए मजबूत मार्केट प्लेस बन चुका है। उन्होंने बताया कि नागपुर में 400 स्टॉल्स लगाए गए हैं और अब तक करीब 10 करोड़ रुपए की बिक्री हो चुकी है, जो आगे और बढ़ेगी। राज्य के 3 स्थानों पर होने वाली सारस प्रदर्शनी से कुल मिलाकर लगभग 100 करोड़ रुपए का कारोबार होता है। इस दौरान उन्होंने कहा कि ग्राम विकास विभाग के माध्यम से महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए कौशल, ब्रांडिंग और मार्केटिंग पर काम किया जा रहा है। सरकार का लक्ष्य 1 करोड़ लखपति दीदी तैयार करना है, जिसके तहत पहले चरण में 12 जिलों में उमेद मॉल बनाए जा रहे हैं। महालक्ष्मी सरस हे एक असे एक्झिबिशन आहे की जे आमच्या सगळ्या महिला बचत गटांना प्रकारे मार्केट प्लेस म्हणून काम करत असतं आणि आता हा ब्रँड इतका मजबूत झाला आहे की मोठ्या प्रमाणात लोक याला प्रतिसाद देतात। नागपूरमध्ये देखील आज हे प्रदर्शन या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जवळपास 404 स्टॉल त्या ठिकाणी आहेत। त्यातले काही फूड स्टॉल आहेत, काही विविध वस्तूंचे स्टॉल्स आहेत आणि आतापर्यंत अंदाजे 10 कोटी रुपयाचे सेल्स या ठिकाणी झालेले आहेत, विक्री झालेली आहे आणि पुढे देखील ही विक्री वाढतच जाणार आहे। खरं म्हणजे महालक्ष्मी सरस 3 ठिकाणी आपण घेतो, या 3 ठिकाणी मिळून जवळपास 100 कोटी रुपयाचा व्यवहार या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे बचत गट करतात आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आमच्या महिलांचं एम्पॉवरमेंट होत आहे। आज खरं म्हणजे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की महिला सशक्तीकरणाच्या योजना आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून आज महिला या आपल्या एकूण अर्थव्यवस्थेचं चाक म्हणून काम करू लागलेले आहेत। लखपती दीदीकडे आपण चाललेलो आहोत। जवळपास आपल्याला कल्पना आहे की 33 लाख लखपती दीदी आपल्या झाले आहेत, 25 लाख यावर्षी होणार आहेत। 1 कोटी लखपती दीदी आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री ने खराब मामले को गंभीर बताते हुए कहा कि इंटेलिजेंस के आधार पर इसका खुलासा हुआ है और पीड़ित महिलाओं को सामने लाने का काम जारी है। मामले की जांच के लिए एसआईटी गठित की गई है और उच्च स्तर पर निगरानी हो रही है। उन्होंने कहा कि दोषियों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा और इस मुद्दे का राजनीतिकरण नहीं होना चाहिए। हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजे खातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग। आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत। ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही। काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षाही भोगावीच लागेल।